देवळात बसून देवाची परमभक्त असल्याचं ती स्वतःच सांगायची। ती तिचं सावज देवळात शोधायची, म्हणजे ती देवळात बसून लोकांचे जीव घ्यायची। श्रीमंत कुटुंबातल्या पण दुःखी असलेल्या महिला तिचं सावज होत्या। तिच्या भीतीनं कर्नाटकात महिला घराबाहेर पडायला घाबरायच्या। भारतातली पहिली महिला सिरियल किलर सायनाइड मल्लिका कसं फसवायची हीच आहे आजची क्राईम स्टोरी। मी हर्षदा परब, तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं क्राईम स्टोरी सेगमेंट आहे। जिचा मी मगाशी सायनाइड मल्लिकाचा उल्लेख केला, तिचं खरं नाव केडी केम्पम्मा। 1970 सालच्या आसपास तिचा जन्म कग्गलीपुरा गावात झाला। केम्पम्मा जास्त शिकली नव्हती। त्या काळी व्हायचं तसं तिचंही लग्न लवकरच झालं। एका टेलर बरोबर तिचं लग्न झालं होतं। तिला एकूण 3 मुलं, 2 मुली 1 मुलगा। केम्पम्माचं स्वप्न होतं की तिला काहीतरी मोठं करायचंय। तिला चित्रपटात सुद्धा काम करायचं होतं, तिला श्रीमंत व्हायचं होतं, तिला एकंदरीतच लक्झरियस आयुष्य जगायचं होतं। तिने मग चिटफंड योजना सुरू केली। त्यात तिला मोठं नुकसान झालं आणि त्यानंतर काही दिवसातच तिला तिच्या नवऱ्यानं सोडलं। केम्पम्मा आता कर्जात अडकली होती। कर्ज वसूल करण्यासाठी सावकार तिच्या घरी चक्रा मारू लागला होता। तिला या कर्जातनं सावकाराच्या तगाद्यातनं सुटायचं होतं। त्यासाठी ती प्रयत्न करत होती, पण तिला यश काही येत नव्हतं। घर चालवण्यासाठी तिनं मग घरकाम करायला सुरुवात केली। श्रीमंत लोकांकडे ती घरकाम करायला जात होती। यातनं हाताला काम मिळालं होतं, पण वरचेवर केम्पम्मा या घरांमधनं वस्तू आणि काही अशा ज्यातनं विकल्यानंतर पैसे मिळतील अशा गोष्टी सुद्धा चोरायला लागली होती, वर कमाई म्हणून। पण अशाच एका प्रकरणात ती पकडली गेली आणि 6 महिने तुरुंगात होती। त्यानंतर मग केम्पम्मा एका सोनाराकडे कामाला लागली। सोनाराबरोबर काम करत असतानाच केम्पम्माला पहिल्यांदा सायनाइड बद्दल कळलं। सोनार सोनं चमकवण्यासाठी, सोनं वाढवण्यासाठी, सोनं वेगळं करण्यासाठी सायनाइडचा वापर करतो हे तिनं तिथं पाहिलं होतं। काम करताना तिने ते लक्षात ठेवलं होतं। काही काळानंतर केम्पम्मानं सोनाराकडची नोकरी सोडली। तिचं असं म्हणणं होतं की तिला तिच्या मेहनतीप्रमाणे पैसे तो सोनार देत नव्हता, म्हणून तिने ती नोकरी सोडली। डोक्यावर कर्ज होतं, पण केम्पम्माचं श्रीमंत होण्याचं स्वप्न कायम होतं। ऐशारामात जगणं, चित्रपटात काम करणं ही तिची स्वप्न होती आणि ती तिला पूर्ण करायचीच होती। पण तिची गरिबी, डोक्यावर छत नसणं आणि पैशांसाठी वणवण होणं हे तिचं जगण्याचं वास्तव होतं। तिच्याकडे लोकांना फसवण्याची कला होती। लोक तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवायची सुद्धा। याचाच फायदा ती घ्यायची। ती देवळात बसायची, अडलेल्या नडलेल्यांना हेरायची, त्यातही महिलांना टार्गेट करायची आणि तिच्या जाळ्यात अडकवायची। 1999 मध्ये केडी केम्पम्मानं बेंगलुरूमध्ये राहणाऱ्या 30 वर्षांच्या ममता राजनचा पहिला खून केला। आधी तिचं दुःख जाणून घेतलं, त्यानंतर ते दूर करण्यासाठी एक अनुष्ठान करण्यासाठी म्हणून तिला बोलावलं। केडी केम्पम्मानं याला एक नाव दिलं होतं, मंडला पूजा। केडी केम्पम्माची ही मोडस ऑपरेंडी नंतर सर्वच खुनांमध्ये पाहायला मिळाली। ती महिलांना अनुष्ठानासाठी बोलवायची। त्या दिवशी येताना चांगले कपडे, अंगावर आवडणारे दागिने आणि रोख रक्कम सोबत बरोबर घेऊन या असं सुद्धा सांगायची। पहिल्या मर्डर नंतर दुसरा मर्डर केम्पम्मानं साधारण 7 वर्षांनंतर केला। मधल्या काळात अशाच पद्धतीनं छोटी मोठी कामं किंवा घरकामं करून ती तिचा उदरनिर्वाह करत होती। काही पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तिनं त्या दरम्यानही काही महिलांचे खून केले असावेत, पण ते समोर आले नसतील किंवा मग त्यांची नोंद झाली नसावी। केडी केम्पम्मा एका देवळात बसायची, तिथं सावज मिळालं। त्या महिलेची अडचण, दुःख दूर करण्यासाठी मंडला पूजा करण्याचा सल्ला तिला द्यायची। ठरलेल्या दिवशी ती त्या महिलेला घेऊन मग निर्मनुष्य ठिकाणी जायची किंवा एखाद्या देवळातच ती अशा पद्धतीनं आपल्या सावजाला पूजेच्या नावानं विधी करायला लावायची। त्यानंतर डोळे मिटून प्रार्थना करायला लावायची। मग प्रसाद किंवा पाण्यात सायनाइड मिसळून त्या महिलांना ते द्यायची। महिलेचा मृत्यू झाला की मग केम्पम्मा तिच्या अंगावरचे दागिने, सोबतची रोख रक्कम घेऊन पसार व्हायची। केडी केम्पम्माने जो पहिला खून केला त्या ममता राजनचा मृतदेह एका देवळात सापडला। देवळात प्रेत पाहून लोक घाबरले। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याचं पोस्टमॉर्टम केलं। तेव्हा 4 दिवसानंतर जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला, तेव्हा पोलिसांना कळलं की ममता राजनचा मृत्यू सायनाइडमुळे झालाय। आता ती आत्महत्या आहे की खून आहे हे तेव्हा काही पोलिसांच्या लक्षात आलं नव्हतं। केडी केम्पम्मानं केलेल्या खुनांच्या बातम्यामुळे बेंगलुरू हादरून गेला होता। काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळेस तिनं हा पहिला खून केला होता, त्यानंतर तिनं त्या महिलेचे दागिने काढून स्वतःच्या अंगावर घातले आणि त्यानंतर हसत हसत ती तिथनं निघाली होती। पण हे जर कोणी पाहिलं असेल तर मग केम्पम्माबद्दलची तक्रार कोणी का केली नव्हती हा देखील प्रश्न पडतोच। असो, तर महिला आता घराबाहेर पडायला घाबरत होत्या। दरम्यान केम्पम्मा अंडरग्राऊंड झाली। त्यानंतर तिच्याबाबत कोणालाच माहिती मिळाली नव्हती। असं म्हणतात, केडी केम्पम्मा पुन्हा घरकाम करायला लागली, पण एका घरात केलेल्या चोरीमुळे ती पुन्हा पकडली गेली आणि पुन्हा तिला 6 महिने तुरुंगात राहावं लागलं होतं। दरम्यान बेंगलुरूमधल्या महिला हत्यांचं सत्र थांबलं होतं। तुरुंगातनं बाहेर आल्यानंतर पुन्हा
केम्पम्मानं महिलांना सावध करण्याच्या हालचाली सुरू केल्या. 2006 सालात केडी केम्पम्मानं रेणुका नावाच्या महिलेला आपल्या जाळ्यात फसवलं. या रेणुकाची डेड बॉडी एका गेस्ट हाऊसमध्ये मिळाली. पोलिसांनी या संदर्भात तक्रार नोंदवली तेव्हा त्यात जयम्मा नावाच्या महिलेचा उल्लेख आला. रेणुकाचा खून केल्याची तक्रार नोंदवण्यात त्यात या जयम्मावर संशय आला होता. पोलिसांनी जेव्हा त्यांच्याकडे असलेली माहिती जुळवण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा त्यांच्या हाती काही माहिती लागली, पण खरा आरोपी त्यांना काही सापडेना. 2007 मध्ये केडी केम्पम्माच्या जाळ्यात अडकली नागवेणी. ही नागवेणी प्रचंड श्रीमंत कुटुंबातली होती. 2007 मध्ये नागवेणीच्या मृत्यूनंतर पुन्हा बेंगळुरूमध्ये दहशतीचं वातावरण होतं. पण या मर्डरमध्ये आधी झालेल्या मर्डरच्या अनुषंगानं काही कॉमन गोष्टी आढळल्यानं पोलिसांना संशय आला. आधी ज्या किलरनं महिलांना मारलंय तोच परत आलाय किंवा मग तो एकच आहे याच्याबद्दल पोलिसांना आता विश्वास वाटायला लागला होता. रेणुका आणि नागवेणीला मारणारा आरोपी एकच आहे हे पोलिसांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी त्या पद्धतीनं तपास सुरू केला. पण तरीही कोणालाच माहित नव्हतं की हे सगळे खून फक्त एक महिला करतेय. पोलिसांनी मागच्या सर्व खुनांचे रेकॉर्ड्स आणि माहिती तपासली आणि त्या आधारे शोध सुरू केला. 18 डिसेंबर 2006 ला नागवेणीचा मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह हॉटेलातल्या एका रूममध्ये बेडवर पडलेला पोलिसांना आढळला. पोलिसांना ती नागवेणी असल्याचं हॉटेलच्या रजिस्टरवर झालेल्या नोंदीवरनं कळलं. नागवेणीला मूलबाळ नव्हतं. हॉटेल स्टाफची जी चौकशी पोलिसांनी केली होती त्यात पोलिसांना जी माहिती मिळाली त्यानुसार नागवेणी कोणा एका जयम्माला भेटण्यासाठी तिथं आली होती. मूल होण्यासाठी काही अनुष्ठान जयम्मा करणार होती. पोलिसांनी नागवेणीच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं तेव्हा त्यात तिचा मृत्यू सायनाइड झाल्याचं त्यांना आढळलं. आता पोलिसांना विश्वास बसला की सायनाइडमुळे केलेला हा आणखीन एक खून आहे आणि त्याची मोडस ऑपरेंडी सुद्धा साधारण सारखी आहे. मग पोलिसांनी जोरदार चक्र फिरवली. त्या दिवशी केम्पम्मा ज्या लॉजमध्ये थांबली होती तिथं तिनं तिचं नाव मल्लिका दिलं होतं. पोलिसांनी जेव्हा तिला ताब्यात घेतलं ते एका एसटी स्टँडवरनं घेतलं होतं. त्यानंतर त्या नावाचा शोध घेऊन पोलिसांनी मल्लिकाला ताब्यात घेतलं आणि तेव्हा तिनं तिची ओळख मल्लिका अशी सांगितली किंवा तशी आढळली, म्हणून मग सायनाइड मल्लिका या नावानंच ती पुढे ओळखली गेली. पण त्याआधी तिनं प्रत्येक वेळा वेगवेगळं नाव घेऊन आपली नावं बदलून खून केले होते. एलिझाबेथ, यशोदम्मा, मुनियम्मा, पिलम्मा यांच्या खुनाच्या तपासात प्रत्येक वेळी त्यामुळेच एका वेगळ्या महिलेचं नाव समोर येत होतं. त्यामुळे पोलिसांना केम्पम्माला ट्रेस करणं कठीण जात होतं. पोलिसांना माहीत असलेलं नाव शोधत ते तिथवर पोहोचले की तोवर दुसरा खून करून केम्पम्मा पसार झालेली असायची आणि त्यामुळेच ती पोलिसांच्या हातात लागत नव्हती. 2007 मध्ये पोलिसांनी केम्पम्माला बस स्टँडवरनं जेव्हा अटक केलं होतं त्यानंतर मग या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला. पोलिसांच्या चौकशीत तिनं महिलांना प्रसादातनं पाण्यातनं सायनाइड देऊन मारल्याचं कबूल केलं. ज्या महिलांना तिनं मारलं होतं त्या महिलांसारखं श्रीमंत बनायचं होतं म्हणून त्यांचा खून केला अशी कबुली केम्पम्मानं पोलिसांकडे दिली. पोलिसांनी केम्पम्माला पकडलं तेव्हा शेवटी ज्या नागवेणीचा खून तिनं केला होता तिचे दागिने केडी केम्पम्माच्या अंगावर होते. 2007 मध्ये केम्पम्मानं 3 महिन्यात 5 महिलांचा खून केला होता. 2010 मध्ये मुनियम्माच्या खून प्रकरणात सायनाइड मल्लिका म्हणजेच केडी केम्पम्माला कोर्टानं मृत्यूची शिक्षा सुनावली. कर्नाटकमध्ये मृत्यूची शिक्षा मिळालेली केडी केम्पम्मा ही पहिली महिला होती. 2012 मध्ये इतर एका कोर्टानं केम्पम्माला नागवेणीच्या खुनासाठी मृत्यूची शिक्षा सुनावली. त्यानंतर सायनाइड मल्लिकाची शिक्षा जन्मठेपेत कन्वर्ट करण्यात आली. सायनाइड मल्लिका ही भारतातली पहिली महिला सिरियल किलर म्हणून ओळखली जाते. केम्पम्माला जेव्हा पकडलं तेव्हा तिनं केलेल्या गुन्ह्यांबद्दल वाईट वाटत नव्हतं. महिला किती क्रूर पद्धतीनं हत्या करू शकतात याचं केडी केम्पम्मा किंवा सायनाइड मल्लिका हे चांगलं उदाहरण आहे असं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे तोपर्यंत महिला इतक्या निर्दयीपणे खून करतील याच्यावर कोणाचा विश्वासही बसला नव्हता. या सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे की या सायनाइड मल्लिकानं निर्दयीपणे महिलांनाच आपलं शिकार केलं होतं म्हणून सुद्धा कशा क्रूर पद्धतीनं महिलेला मारू शकते याची चर्चा त्यावेळेस सुरू झाली होती. पण केडी केम्पम्माला जेव्हा पकडलं गेलं त्याच्यानंतर मग बेंगळुरूमधल्या महिलांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.